नाही, आम्ही गटनेता निवडायचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेलेला आहे. आमच्या नेत्यांना आता तो दिल्लीमध्ये हायकमांड निर्णय घेणार आहेत. आमचं बोलणं झालेलं आहे. राहिला विषय विरोधी पक्षनेत्याचा, या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ. पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ. पूर्वीच नाव देऊन उपयोग काय? संख्याबळ नाही आहे. आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही, तोंडघशी पाडायचं. यापेक्षा त्यांना विचारू, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो, नाही देणार असाल तर नाव देणार नाही. आता सरकारच महाराष्ट्र असेल की देशातला, हे तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिलाय? पुष्पा 2. तर पुष्पा 2 नी सरकार आणायचं कसं? ते सरकार पुष्पा 2 नी आणलेलं आहे. तर महाराष्ट्राचा पुष्पा 2 कोण किंवा देशाचा पुष्पा 2 कोण हे मला सांगायची गरज नाही. परभणीमध्ये तणाव आहे काही मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांग. बेळगावला जाणाऱ्या मराठी भाषिकांना जे ते अडवले जातात हरवलं जातं म्हणजे बघा, हा वाद जुना वाद आहे. गेले अनेक वर्षापासून सरकार भारतीय जनता पक्षाची होती, केंद्रात होती, राज्यातही होती, कर्नाटकामध्ये, तरी पण हा वाद सुटलेला नाही. कारण यावरचा संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा, त्याला केंद्रशासित प्रदेश करा किंवा स्वतंत्र ती गावं जी मराठी भाषिक आहेत ते महाराष्ट्रात द्या, काही गावं कर्नाटकाची आहेत ती महाराष्ट्रात केंद्र बेळगावला द्या, कर्नाटकाला द्या, हे सगळे वाद आहेत. हे वादावर शेवटचा अंतिम निर्णय आणि तो घेण्याचा अधिकार मला वाटतं की केंद्र सरकारला आहे. आणि केंद्र सरकारने लक्ष घातलं तर हा मुद्दा कायमचा सुटू शकतो, पण ते घालत नाहीत. कोणतीही सरकार महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, आपल्या कर्नाटकामध्ये आलेली, ज्या वेळेस एकाच पक्षाची सरकार होती त्याही वेळेस हा मुद्दा सुटलेला नाही. त्यामुळे